कोकण म्हणलं की आपल्याला आठवतात ती हिरवीगार झाडी, उंच उंच गेलेली ते नारळाचे झाड, तो समुद्र आणि मनाला शांत करणारा तो सतत येणारा लाटांचा आवाज, तिथली कौलारूचे घर आणि सतत गोड बोलणारी आणि हसत असणारी ती कोकणातील माणसं. एकदा का कोकणात गेलं का माघारी येऊच वाटत नाही, असे आहे हे कोकण. तर चला मित्रांनो, मी 3 दिवसात कोकणात काय काय केलं ते तुमच्यासोबत शेअर करतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय कोकणला. आता आमची गाडी कात्रजवरून निघाली आहे आणि आम्ही आता चाललोय चेलाडीला. हे बघा, सगळ्या बॅगा वगैरे सगळं आवरले आणि आम्ही 4 जण तर काय सोबतच आहे ते, आणि बाकीची गँग पण येते. या आता निघालो तर आम्ही बॅगांत घेऊन चेलाडीला. चला डायरेक्ट आता ट्रॅव्हलर मध्ये भेटूया. टाइम नाही, लवकर जायचं. सकाळी 9 वाजता आम्ही सगळे चेलाडी नसरापूर वरून मालवणला निघालो. गणपती बाप्पा मोरया. खंडाळाच्या पुढे आल्यावर मग आम्ही सगळे नाश्ता करायला थांबलो. नाश्ता झाल्यावर येडेचाळे करत आम्ही सगळे निघालो कोकणाच्या दिशेने. गाडीत धिंगाणा घालून लय कंटाळा आला, मग सगळेच झोपलोत. झोपेतून उठल्यावर मग आम्ही सगळे साधारण 3 वाजता जेवायला थांबलोत. जेवण झाल्यावर जाताना आंबा घाटात एका जागेवर हा व्ह्यू पाहायला थांबलोत. ते पाहून झाल्यानंतर आम्ही मालवण मध्ये जाऊस्तवर दिवस मावळला. पहिल्या दिवसाचा सनसेट आम्ही मालवण मध्ये पोहोचल्यावर गाडीमधूनच पाहिला. 7 वाजता आम्ही सगळे रूम वरती पोहोचलो. फायनली मित्रांनो, आम्ही इथं रूमला पोहोचलोत मालवण मध्ये. हे बघा, बेड वगैरे ते सगळं कसं आहे टापटीप मध्ये. आता आलो तिथं, आता हातपाय तोंड वगैरे धुतो. सगळ्या बॅगा ते सगळं ठेवलं. या बाकीची गँग गेली यावरती. आता इथं आम्ही 4 रूम बुक केल्या. आता इथं आम्ही 4 जण, पलीकडे 4 जण, बाकीचे वरती. तुम्हाला बाथरूम वगैरे दाखवतो कसं इथलं. तुम्ही कधी इकडे आले तर त्या काकांचा तुम्हाला नंबर देऊन ठेवतो बुकिंग वगैरे करायला. अरे हे ओपन का आहे ना. रूमवाल्या काकांना जेवणाची ऑर्डर दिली आणि आम्ही सगळे बीच वरती गेलो. अंधारात एवढं काही दिसत नव्हतं, मग सगळे आम्ही तिथं बसून लाटांच्या आवाजाचा आनंद घेत होतो. मित्रांनो, आता आम्ही आलोय बीचवर. रात्रीचं काय दिसत नाही, पण आवाज आणि ती लय भारी वाटतोय. आता इकडे आतमध्ये जातात आम्ही थोडस. सकाळी तुम्हाला इथला सगळा पूर्ण व्ह्यू दाखवतो. थोडा वेळ थांबून मग आम्ही सगळे रूम वरती गेलो. रूमला आल्यावर जेवण केलं आणि मग तिथंच एक काळभैरवनाथ मंदिर होतं, तिथं दर्शन करायला गेलो. तिथल्या रूमवाल्या काकांनी त्या मंदिराबद्दल थोडी माहिती सांगितली की तिथं गायी येऊन आपोआप तिथल्या एका दगडावर दूध द्यायची. मग ते पाहून तिथल्या लोकांनी तिथं काळभैरवनाथ मंदिराची उभारणी केली. ते स्वयंभू मंदिर आहे. दर्शन घेऊन आम्ही मग झोपायला गेलो. पहिला दिवस तर आमचा ट्रॅव्हलिंग मध्येच जास्त गेला. भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दुसऱ्या दिवशी केलेली मज्जा बघण्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.